पण नंतर आम्ही सगळ्यांनी एवढं लक्ष दिलं, मी तर इतकं बारकाईनं लक्ष दिलं, 25 वर्ष माझ्यावर 1 रुपयाचा कोणी आरोप करू शकला नाही, कारण मी इथल्या कॉर्पोरेशनचा चहाचा देखील मिंदा नव्हतो, उलट भरभरून देण्याचा प्रयत्न केला, केंद्राचा निधी आणला, राज्याचा निधी आणला। त्यावेळेस एक योजना होती JNNURM, जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन, त्याचा करोड रुपयाचा निधी आणला आणि शेकडो कामं केली। आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका, पण तिचे कामं करत ठेवी वाढवल्या, आज ते राहिलं नाही, आज कर्जरोखे काढलेत। मी पहिली प्रेस घेतली तेव्हा लोकांना कळलं की कर्जरोखे, गोंडच नाव दिलं कर्जरोखे, अरे पण ते कर्जच आहे ना बाबा, ते व्याजासकट परत करायचं ना। आपलं 9,600 कोटी रुपयाचं बजेट आहे, काय कारण होतं कर्जरोखे काढायचं, पण काढले। ह्याचा कधी तुम्ही भोसरीकर विचार करणार आहेत का नाही? कुठल्या रस्त्याने आपल्या शहराला घेऊन चाललाय? पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळात योगेश भानली बेस्ट सिटी म्हणून पुरस्कार घेतलाय, त्याची काय अवस्था आहे? सगळ्यांना पाणी रोज मिळतंय का? सगळी भागातला कचरा काढला जातोय का? डीपीचे रस्ते केलेत का? आरक्षणाच्या बद्दल कसला घोळ चाललाय? SRAच्या योजनेमध्ये काय प्रकार चालले? झोपड्या नसताना झोपड्या दाखवतात आणि TDR काढतात आणि करोडो रुपये कमवतात। अहो भोसरीकरांनो, तुम्ही आठवा ना, ह्याच्यातल्या कितीतरी कार्यकर्त्यांना मी उमेदवारी दिल्या, मी त्याच्यामध्ये त्यांना नगरसेवक केलं, काहींच्या बाबतीत माझं मीठ आळणी निघालं। इतके मला पश्चाताप होतोय ज्या पद्धतीनं हे लोक इथं भ्रष्टाचार बघितल्यानंतर, करताना बघितल्यानंतर, अरे काय होतास तू, काय झालास तू आणि कुणा करता? तू नगरसेवक व्हायच्या आधी काय करत होता त्याला आठव? भंगारच्या गाड्यात जकात नाक्याच्या इकडून तिकडं पोचवायचा। मी कुणावर कारण नसताना लाडक्या बहिणींनो आरोप करणार नाही, ती माझ्या बापदादाची शिकवण नाही, माझ्या चुलत्याची शिकवण नाही, हे लक्षात घ्या। परंतु कुठेतरी ह्या शहराला तळहाताच्या फोडाप्रमाणे आम्ही जपलंय, वाढवलंय आणि त्याचा पार वाटोळं चाललेलं बघून तळपायाच्या आत मस्तकामध्ये जाते। आज मी इथं उमेदवार देत असताना मी शिवशाहू फुले आंबेडकर, त्याचबरोबर आमचे अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, त्यामध्ये सर्व महापुरुषांना, राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, रमाई माता, ह्या सगळ्या थोर व्यक्तींना मी अभिवादन करतो।